हॅलो नमस्कार, मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज बघा सकाळी सकाळी घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि बाहेर ओटा खराब झाला होता, त्यासाठी मी तिथं ब्लिचिंग पावडर टाकून घेतली आणि ओटा चांगला स्वच्छ घासून घेते, खराट्याने चांगला साफ करून घेते। बघा ओटा मस्त स्वच्छ धुवून घेतला, ओटा एकदम क्लीन झालेला आहे, झाडांना पण व्यवस्थित पाणी घालून झालेलं आहे। आणि इथे बघा कपड्यांची पण बादली धुवून भरून ठेवलेली आहेत। आता कपडे पण मी इथं सुकायला टाकून देणार आहेत। कपडे पण धुवून झालेले आहे, ओटा धुवून झाल्यावरती बोलली कपडे सुकायला टाकावं, त्यासाठी धुवून बादली भरून ठेवली होती। आता इथे मी घरातली सगळे कामं झाल्याच्या नंतर बघा मी ब्लाऊज कटिंग करून शिवून घेतला आहे, तो दाखवते बघा। हा ब्लाऊज आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा, मी कटिंग टिचिंग कशी केली आहे तर ते तुम्हाला समजेलच। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर। मग इथं मी अस्तरवरती मार्किंग करून घेतली आणि अस्तर पण कटिंग करून घेते। अस्तर कटिंग करून झाल्यानंतर मी ब्लाऊजच्या कपड्यावरती अस्तर ठेवून घेते आणि पुन्हा कटिंग करून घेते। ब्लाऊजवरती मी अस्तर ठेवून घेतले आणि कटिंग करून घेणार आहे। अस्तरची कटिंग करून झाल्यानंतर ब्लाऊजची पण कटिंग करून घेतली आणि आता मी ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागाला गळ्याचा आकार देऊन घेतला आहे आणि गळा कटिंग करून घेते। गळा कटिंग करून घेतला आणि पाठीमागच्या भागावरती ठेवून घेतला आहे आणि आता मी पाठीमागचा भाग तयार करून घेणार आहे। बघा इथे मी कमरपट्टी काढलेली आहे, पाठीमागचा भाग तयार करून झालेला आहे। बघा पाठीमागचा भाग पूर्ण तयार करून झालेला आहे आणि आता मी समोरील भाग तयार करते। तर समोरील भागाला मी अस्तर जोडून घेते, कटोरीला अस्तर जोडून घेतले। आता मी साईड भागाला अस्तर जोडून घेते, साईड भागाला पण मी अस्तर जोडून घेतले आणि समोरील भाग मी आता तयार करून घेते। समोरील भाग माझा रेडी झालेला आहे, योकपट्टी जोडून काजबटन पट्टी बसून आणि आहे पाठीमागचा भाग, तो दोन्ही भाग शोल्डर जोडून मी बाई जॉईन करून घेते। व्हिडिओ पूर्ण बघा। बघा दोन्ही भाग रेडी झालेले आहे। आता मी बाईला पण अस्तर देऊन घेतलं आहे, अस्तर जोडून झालं आणि आता बाई मी ब्लाऊजला जॉईन करून घेते। ब्लाऊज माझा पूर्ण शिवून झालेला आहे, बाई जोडून रेडी झालेली आहे आणि ब्लाऊजची फिटिंगचे मापं टाकून पण ब्लाऊज रेडी झालेला आहे। तर ब्लाऊज कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। काज बटन राहिलं होतं, मी ते काज बटन पण करून घेते। काज बटन हात शिलाई सगळं करून घेतलेलं आहे। माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मग इथं माझं शेवटचं बाकी आहे, तो मी आता जोडून घेते। चला तर भेटूया मग अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ थोडा आवडला तरी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बघा इथं माझा पूर्ण ब्लाऊज रेडी आहे, हुक पण लावून रेडी झालेले आहे आणि ब्लाऊज पण रेडी आहे। बघा हे समोरचा भाग आणि मी आता दाखवते बघा पाठीमागचा भाग। पाठीमागच्या भागाला लेस लावलेले आहे, डीप गळा आहे मोठा